शिवसेना नाव आणि धनुष्यबाण चिन्हाच्या वादात आज पुन्हा एकदा सुप्रीम कोर्टात जोरदार युक्तिवाद झाला। उद्धव ठाकरे यांच्या वतीने ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल यांनी निवडणूक आयोगाच्या निर्णयावर आणि 2018च्या पक्ष घटनेवरून अनेक सवाल उपस्थित केले आहेत। 2018ची घटना अवैध असेल तर त्याच घटनेचा आधार घेत एकनाथ शिंदे यांची निवड वैध कशी असा सवाल सिब्बल यांनी केला। दुसरीकडे सुनावणीनंतर दोन्ही शिवसेनेकडून आरोप प्रत्यारोप सुरू झाले आहेत। संजय राऊत यांनी न्याय मिळण्याचा विश्वास व्यक्त केला तर नरेश म्हस्के यांनी ठाकरे गटावर कोर्टाच्या विरोधात बोलण्याचा आरोप केलाय। पाहूयात आज कोर्टात नेमकं काय घडलं। कधी काळी एकच भगवा होता, एकच नाव होतं आणि एकच धनुष्यबाण होता। आता याच नावावर, याच चिन्हावर आणि पक्षाच्या अस्तित्वावर सुप्रीम कोर्टात कायदेशीर लढाई सुरू आहे। आज पुन्हा या लढाईत कपिल सिब्बल यांनी ठाकरेंच्या शिवसेनेची बाजू मांडली आणि निवडणूक आयोगाच्या निर्णयावर सवालांची सरबत्ती केली। 2018ची पक्ष घटना अवैध असेल तर शिंदेंची निवड वैध कशी, हा सिब्बल यांच्या युक्तिवादाचा मुख्य सवाल होता। 2018 मध्ये शिवसेनेच्या घटनेत बदल झाले, ही घटना लोकशाही विरोधी असल्याचं निवडणूक आयोगानं मांडलं। मात्र याच घटनेचा लाभ घेऊन एकनाथ शिंदेंची मुख्य नेतेपदी निवड झाली। मग एकच प्रश्न उभा राहतो, घटना अवैध असेल तर त्यातून मिळालेला लाभ वैध कसा? याच मुद्द्यावर सिब्बल यांनी कोर्टात लक्ष वेधलं। 1999च्या पक्ष घटनेत मुख्य नेतेपदाचा उल्लेख नाही, मग एकनाथ शिंदे यांची मुख्य नेतेपदी निवड कशी झाली, हा प्रश्न सिब्बल यांनी उपस्थित केला। एकनाथ शिंदे, तानाजी सावंत, उदय सामंत आणि गुलाबराव पाटील यांनी पक्षविरोधी कारवाया केल्या। विधिमंडळ पक्षाची स्वतंत्र बैठक घेणं, यातून पक्षात फूट पडू शकत नाही। 21 जूनचं पत्र केवळ विधिमंडळ गटाशी संबंधित। 3 पत्रांमुळे पक्षात फूट पडते, जर हाच तर्क असेल तर अधिकार क्षेत्र गृहीत धरू शकत नाही। कलम 15 अंतर्गत अधिकार क्षेत्र तेव्हाच येतं जेव्हा पक्षात फूट पडते आणि 2 प्रतिस्पर्धी गट निर्माण होतात। सिम्बॉल्स ऑर्डरमध्ये विधिमंडळ पक्षाचा उल्लेख नाही, मूळ राजकीय पक्षातच फूट पडली पाहिजे। पक्षात विरोधी गटाचा उदय होणं, याचा अर्थ राजकीय पक्षात विरोधी गट निर्माण झाला असं लावता येणार नाही। त्यात विधिमंडळ गटातील फुटीला पक्षातील फूट म्हणून मान्यता देण्यात आली होती। 2018 मध्ये सुधारित केलेली शिवसेना घटना ही लोकशाही विरोधी असेल तर त्यातून शिंदेंनी पदाचा लाभ घेतला। निवडणूक आयोग राजकीय पक्षाच्या घटनेच्या लोकशाहीवादी किंवा अलोकशाहीवादी स्वरूपावर निर्णय देऊ शकत नाही। सरन्यायाधीशांनी काय म्हटलं तर हा एक अतिशय वादग्रस्त आणि चर्चेचा विषय। सार्वजनिक सुव्यवस्था आणि नैतिकता हे खूप व्यापक शब्द आहे। अभिव्यक्ती लवचिक असते, यात सामील राहा। मग न्यायमूर्ती, तुम्ही आधीच एक मान्यताप्राप्त पक्ष होता, नोंदणी रद्द करण्याची नोटीस दिल्याशिवाय मार्गदर्शक तत्व तुम्हाला लागू केली जाऊ शकत नव्हती। सिब्बल, होय, आम्ही पदाधिकाऱ्यांची नावं दिली होती। कलम 29 मध्ये कुठं म्हटलंय की मला सुधारित घटना द्यावी लागेल? न्यायमूर्ती, पण सार्वजनिक सुव्यवस्था आणि नैतिकता या खूप व्यापक संज्ञा आहेत। कपिल सिब्बल, मी सहमत आहे, मी फक्त एक मुद्दा निदर्शनास आणतोय। न्यायमूर्ती, ही संज्ञा बरीच लवचिक सुद्धा आहे। वकील, मी सहमत आहे, पण तुम्ही निरंकुश आहात आणि म्हणून तुमच्याकडे असं संविधान असू शकत नाही असं म्हणणं ही एक वेगळी बाब आहे। न्यायमूर्ती, जेव्हा आपण नैतिकतेबद्दल बोलतो तेव्हा ती घटनात्मक नैतिकता आहे का, हा प्रश्न उपस्थित होऊ शकतो। एखादी व्यक्ती सद्भावनेनं निरंकुश असू शकते। सिब्बल, निवडणूक आयोगाची मार्गदर्शक तत्व पक्षाच्या नोंदणीसाठी होती। 2010 पूर्वी नोंदणी झालेल्या पक्षांना या मार्गदर्शक तत्वांनुसार अर्ज करण्याची आवश्यकता नव्हती। कोर्टात कायदेशीर युक्तिवाद सुरू असतानाच कोर्टाबाहेर राजकीय आरोपांच्या फैरी सुरू झाल्या। ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी न्याय मिळण्याचा विश्वास व्यक्त केला, तर कोर्टात गैरहजर राहायचा आणि त्यानंतर कोर्टावर टीका करायची असा उद्योग शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा आहे, असा आरोप नरेश म्हस्केंनी केला। निवडणूक आयोगाच्या निकालाची पिसं काढणं म्हणतात, तशी पिसं काढलेली आहेत। निवडणूक आयोगाची प्रत्येक स्टेप ही कशी चुकली आहे आणि पक्षपाती आहे, संविधानाची कशी गूज राखली गेली नाही, या संदर्भातलं जे विवेचन आज जे कपिल सिब्बल यांनी केलं ते ऐतिहासिक आहे आणि भविष्यात जे निकाल लागतील त्यांच्यासाठी ते एक माइलस्टोन, एक मार्गदर्शक आणि दीपस्तंभ असेल आणि आम्हाला आता न्याय मिळेल असा आत्मविश्वास आज वाटतो आहे। कोर्टावरती विश्वास आहे 100%। पण अनेकदा तुम्ही कोर्टाच्या बाहेर अविश्वासी दाखवलेला आहे। हो, पण कोर्ट म्हणजे एक कोर्ट नाही ना, कोर्ट ही व्याप्ती फार मोठी आहे ना। कोर्ट में हाजिर नहीं रहने का और बाद में कोर्ट के खिलाफ बातें करने का यही उद्योग यूबीटी का है। लोगों की सहानुभूति लेने के लिए इसी तरह के प्रयास चलते हैं। ठाकरेंच्या मानसिकतेला जनता कंटाळी असल्याची टीका म्हस्केंनी केली आहे। की जे बाळासाहेबांचं चिन्ह होतं, शिवसेनेचं चिन्ह होतं धनुष्यबाण, यांची मागणी काय पाहिजे की एकनाथ शिंदेंना द्या नाहीतर आम्हाला द्या, परंतु आज ते मागणी काय करतायत, ते चिन्ह गोठवा, तो गोठवा।
म्हणजे स्वतःकडे मागत नाही आहेत. म्हणजे बाळासाहेबांचं जे चिन्ह आहे हे गोठवण्याची यांची मानसिकता आहे. या मानसिकतेला खरोखर लोक कंटाळलेली आहेत. म्हणजे कोर्टात कायद्याची लढाई आणि कोर्टाबाहेर राजकीय आरोपांची लढाई. शिवसेना, नाव, धनुष्यबाण चिन्ह आणि पक्षाच्या घटनेपासून निवडणूक आयोगाच्या अधिकारापर्यंत प्रत्येक मुद्दा आता न्यायालयीन कसोटीवर. एका बाजूला घटनेच्या वैधतेचा सवाल आहे, दुसऱ्या बाजूला पक्षातील फूट आणि विधिमंडळ गटाच्या भूमिकेचा प्रश्न. आणि या सगळ्याच्या केंद्रस्थानी आहे शिवसेना, नाव आणि धनुष्यबाणाची ओळख. एकेकाळी या चिन्हाभोवती शिवसेनेची राजकीय ओळख उभी राहील. आज त्याच चिन्हाभोवती कायद्याचा पेच उभा आहे. ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास.